ऐक ना, आई बोलत होती गावाकडच्या बायका तुला नाव ठेवतायत. फटकळ आहेस तू, आगाऊ आहेस तू. पण हे का बरं? तू तर चांगली आहेस. तरी घरातल्यांसाठी किती काय काय करतेस आरती. गावाकडे जातेस, एवढं हे करतेस, तरी पण तुला नावं का ठेवतात लोक. हा माझाच नाही, सगळ्या जगातल्या बायकांचा प्रॉब्लेम आहे. तिला माहित असतं आपला नवरा लय दिलदार आहे, आपला नवरा पुढे होऊन होऊन सगळ्यांना मदत करणार आहे. त्याच्यासमोर कोण रडलं की नवरा मग म्हणणार आहे धरा 100 धरा 500. आणि मग ती बायको काय करते, आपला संसार आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारासाठी चिकाटीनं सगळं साठवायला लागते. आणि मग ती नवऱ्याला सांगते ह्याला मदत करू नका त्याला मदत करू नका. नाही, चांगला माणूस असला तर करा म्हणणार आहे ती. पण कधी कधी काय होतं माहितीये का, मग तिला माहित असतं कोण लुटतंय कोण खोटं बोलतंय कोण चांगुलपणाचा फायदा घेते. आणि मग ती चांगलं सांगायला लागली की सगळ्यांना काय वाटते माहितीये का, बायको शिकवत्या, बायको आम्हाला मदत करून द्या ना, बायको चांगली नाही, मग ही अशी नावं ठेवायला सुरुवात होते बघा. आणि मग तिथं मग मी आगावच आहे, मी कशी वाईट आहे हे सांगितलं जातं. ते सगळं जाऊ द्या, कुठल्या त्या शेजाऱ्याला पैसे दिले होते 4-5 महिन्यापूर्वी ते मागून आणा, नाही दिलं ना माझं नाव सांगा. बरोबर आहे आरती तुझं. आम्हा पुरुषांना काही गोष्टी अशा रडून दाखवले की आम्ही त्यांना सगळंच काढून देतो. तिच्या मनात कधीच कोणाबद्दल वाईट आणि चांगलं नसतं. तिच्या मनात एवढंच असतं की तिच्या नवऱ्याचा कोणी फायदा घेऊ नये. जो फायदा असेल तो फक्त आणि फक्त तिच्या घरातल्यांसाठी व्हावा. याच्यामध्ये तिचा कुठलाही दुसरा स्वार्थ नसतो. पण कसं असतं, काही लोकांच्या ती मनासारखं वागत नाही म्हणून ती वाईट असते. स्त्रीची ही कहाणी कधीच न संपणारी असते.